वसई विरार महानगरपालिकेचे नवीन आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी बुधवारी पदभार स्वीकारला आहे. शहरातील प्राथमिक सोयीसुविधांचा दर्जा, पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण यासह शहराचा नियोजनबद्ध विकास यावर विशेष भर दिला जाणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. वसई विरार महापालिकेचे तत्कालीन आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी हे 31 मार्च 2026 रोजी सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी शासनाने वसई विरारचे नवे आयुक्त म्हणून पृथ्वीराज बीपी यांची नियुक्ती केली आहे. पृथ्वीराज बीपी हे महापालिकेचे 9वे आयुक्त आहेत. पृथ्वीराज बीपी हे 2014च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी आहेत. याआधी त्यांनी पुणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. बुधवारी त्यांनी वसई विरार महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध विभागाचा आढावा घेतला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की शहरातील प्राथमिक सोयी सुविधांचा दर्जा सुधारण्यावर आणि प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता यावी यावर विशेष भर देण्यात येणार आहे. तसेच पर्यावरण संवर्धन, शहरातील वाढत्या हवा गुणवत्ता निर्देशांकावर नियंत्रण कसे मिळवता येईल याकडेही लक्ष केंद्रित केले जाणार आहे. मुंबई महानगर क्षेत्राचा भाग म्हणून वसई विरार शहराला ग्रोथ हब म्हणून अजून कसे विकसित करता येईल या दृष्टीने काम केले जाणार असल्याचा विश्वास नव्या आयुक्तांनी व्यक्त केला आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे, अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत आणि महापालिकेतील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव पृथ्वीराज आहे. मी आज वसई विरार महानगरपालिकामध्ये आयुक्त म्हणून पद स्वीकारलेला आहे. याच्या पूर्वी मी पुणे महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त होतो आणि शासनाने माझी बदली केली. काल बदलीचा आदेश आलेला आहे आणि आज मी इथे जॉईन केलेला आहे. याच्यामध्ये जे मेन आमचे प्रायोरिटीज असणार आहे, अजून म्हणजे शहराबद्दल पूर्ण माहिती मी घेतली नाही, अधिकाऱ्यांशी डिस्कस केला नाही, बट एक जनरल जे ओव्हरव्ह्यू असते की महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे की आपल्याला जे शहरामध्ये बेसिक सर्व्हिसेस असतात जे नागरिकांना आपण प्रोव्हाइड करतो, तर ते बेसिक सर्व्हिसेस मध्ये क्वालिटीचा इम्प्रूव्हमेंट असला पाहिजे. लोकांचे जे ग्रीव्हन्सेस आहे, ग्रीव्हन्सेस क्वालिटेटिव्हली आणि स्पीडीली त्यांचा डिस्पोजल झाला पाहिजे. एक ट्रान्सपरंट ऍडमिनिस्ट्रेशन व्हावा याच्यासाठी आमचा डेफिनेटली प्रयत्न राहणार आहे. आजच्या युगामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे की एन्व्हायरमेंट एक मोठा विषय झालेला आहे. तर एन्व्हायरमेंट सोबत ग्रोथ कसा करता येईल त्याच्यामध्ये पण लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. तर तो पण एक फॅक्टर राहणार आमच्या डिसिजन्स मध्ये की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट कसा आहे शहरामध्ये. वाढता जे पण आपण म्हणते AQI कसं कंट्रोल करता येईल त्याच्यावर सुद्धा लक्ष होणार आहे. आणि ओव्हरऑल वसई विरार हे MMR चा भाग म्हणून आपण सगळ्यांना माहिती आहे की ग्रोथ हब म्हणून आपण MMR मध्ये काम करत आहे. तर त्याच्या अनुषंगाने वसई विरार मध्ये काय आवश्यकता आहे, कसा करून आपण जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट, जास्तीत जास्त ग्रोथ या भागामध्ये कसा करता येईल त्याच्यावर डेफिनेटली आपण काम करणार आहे. आणि शेवटी शहर म्हणजे काय, एक लिव्हेबिलिटी, तर एक चांगला लिव्हेबल शहर कसा आपला भाग होणार आहे याच्यासाठी डेफिनेटली आम्ही प्रयत्न करणार आहे. जे पण लोकप्रतिनिधी आता बॉडी इथे निवडून आलेली आहे, जे पण लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या सोबत आणि सिटिझन्स आणि सगळे स्टेक होल्डर्स जे आहेत त्याच्यामध्ये NGOs असेल, जागृत सिटिझन्स असेल, मीडिया असेल, सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची अपेक्षा आहे आणि याच्यामध्ये आपण सगळ्यांच्या सहकार्य मिळेल अशी एक अपेक्षा आहे. धन्यवाद.